नमस्कार, आपण पाहत आहात एकच प्रहार न्यूज. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. कार्ला येथे रोजगार सेवकांवर शासकीय निधीच्या फसवणुकीचा गंभीर आरोप. गणेश वरपे यांचा आमरण उपोषणाचा इशारा. परंडा तालुक्यातील कार्ला येथील रोजगार सेवकांनी शासकीय निधीमध्ये मोठ्या प्रमाणावर अफरातफर आणि फसवणूक केल्याचा गंभीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते गणेश वरपे यांनी केला आहे. या प्रकरणाची तातडीने निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वरपे यांनी प्रशासनाकडे केली आहे. आज सोमवार दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी गणेश वरपे यांनी परंडा पंचायत समिती कार्यालयात आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे याबाबत लेखी निवेदन सादर केले. मनरेगा किंवा इतर शासकीय योजनांच्या निधींचा गैरवापर झाल्याचे वरपे यांचे म्हणणे आहे. प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन निधीतील कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी न केल्यास किंवा दोषींवर कार्यवाही न झाल्यास येत्या प्रजासत्ताक दिनी म्हणजे 26 जानेवारी 2026 पासून आपण पंचायत समिती परंडा येथे आमरण उपोषण सुरू करू असा इशाराही गणेश वरपे यांनी निवेदनातून दिला आहे. शासकीय निधीच्या फसवणुकीच्या या आरोपांमुळे परंडा तालुक्यात राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली असून प्रशासकीय पातळीवर यावर काय कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नमस्कार, मी गणेश महादेव वरपे, राहणार कार्ला, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव. माहिती अधिकार उपाध्यक्षपदी आहे तालुके. मी माहितीच्या अधिकाराखाली कागदपत्र गोळा करून मी बघितलं की कार्ला ग्रामपंचायतमध्ये विनोद बैरनाथ झिरपे ही एकाच वेळी 2 पदाचा पदभार सांभाळत असल्यामुळं 1/3/2025 तक्रार केली होती की पदाचा गैरवापर करून या मार्गिरीने आणि विनोद झिरपेने रोजगार सेवक आणि ग्रामसेवक यांनी पदाचा गैरवापर करून शासनाची फसवणूक केली आहे. त्याच्यानंतर वारंवार BDO साहेब बदलले. त्याच्यानंतर मी पाठपुरावा करीत राहिल्यानंतर असे आढळून आले की हे दोघं दोषी आहेत, पण तरीही अजून अद्याप काही कारवाई केली जात नाही. मी 1 वर्ष झालं पंचायत समितीला कमीत कमी 150 वेळा हेलपाट घातलेत की काय झालं, माझ्या कारवाईचं कुठवर आलंय, काय झालंय, कसं झालंय, पण यांनी ओढाओढीची उत्तरं देऊन दोषींसोबत संगनमत केलेलं आहे. कर्मचारी पंचायत समितीतले काही ते दोषींसोबत चिरीमिरी घेऊन ही कारवाई जाणीवपूर्वक विलंब करून लांबवत आहेत. ह्या दोषी कारवाईवरती आणि तिथल्या काही संगनमत करणाऱ्या कर्मचाऱ्यावरती या 22 तारखेपासून जर नाही कारवाई करण्यात आली तर मी अमरण उपोषण करणार आहे पंचायत समितीसमोर. अश्विनी ब्युटी पार्लर येथे रूप लावण्यमय होते, सौंदर्याला सुकुमारता येते. फेशियल, पेडिक्युअर, ब्लीच, मेकअप, हेअरस्टाईल, आयब्रो, हेअर कट, लग्न समारंभाचे मेकअप ऑर्डर स्वीकारले जातील. पत्ता अश्विनी ब्युटी पार्लर, बसस्टँडजवळ, मंडई पेठ, परंडा. संपर्क 75 88 93 75 46. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.